नाही, ते एक तासापूर्वीच मला ही माहिती मिळालेली आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी जळगावांशी मी तातडीने संपर्क केला आणि नेपाळमध्ये एक अंदाजे 41 जी काही प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार 41 लोक पर्यटक जे होते ते दर्शनाकरता आणि पर्यटनाकरता नेपाळमध्ये गेलेले होते आणि ती बस नदीमध्ये कोसळलेल्याचं आता समजलेलं आहे आणि एक अंदाजे 15-16 डेड बॉडीज आम्हाला त्या ठिकाणी माहिती जी मिळाली ती 15 ते 16 डेड बॉडीज त्या ठिकाणी रेस्क्यू झालेल्या आहेत. मी आत्ताच रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेश यांना तो निरोप दिलेला आहे. आमच्या विभागाच्या डायरेक्टरांकडनं तो निरोप पोचून जाईल आणि नेपाळ शासनाकडनं ज्या काही आपल्याला रेस्क्यू होणाऱ्या बॉडीज असतील त्या उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांनी त्या स्वीकारून त्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याची त्यांनी व्यवस्था करावी अशा प्रकारची विनंती रेस्क्यू टीमला आणि रेस्क्यू करणाऱ्या जे रिलीफ कमिशनर जे आहेत उत्तर प्रदेशचे त्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या प्रकारची दक्षता जे जिवंत असतील त्यांची दक्षता घेण्यासाठी त्या पद्धतीची पावलं उचलण्याकरता प्रयत्न सुरू झालेले आहेत. दादा, ही नेमकी बस कुठली होती, नेमकी मैदानमध्ये कुठल्या गावाचं माहिती? नाही, आता ही घटना झालेली आहे नेपाळमध्ये. आता नेपाळमधनं जी माहिती मिळालेली आहे त्या आधारावरतीच आम्ही हे बोलतो आहे. पण जोपर्यंत कागदावरती आपल्याला सगळ्या गोष्टींची ॲथेंटिक माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्या विषयावरती बोलणं योग्य नाही. सगळी गोष्टीची माहिती आपल्याला सगळ्यांना मिळेल. पण आत्ता सर्वप्रथम जे काही अडकलेले असतील त्यांचा जीव वाचवणे आणि जे काही दुर्घटनेमध्ये वारले असतील त्यांना आपल्यापर्यंत नातेवाईकांपर्यंत कसं पोहोचवणे याच्यासाठी प्राधान्याने काम केलं जाईल. जळगाव जिल्ह्यातले सुद्धा आहेत आणि महाराष्ट्रातले इतर जिल्ह्यांमधले सुद्धा असू शकतात. त्यात जळगाव जिल्ह्यामधले प्रामुख्याने जास्त संख्या आहे. नेमकी काय घटना घडल्याची माहिती दादा तुमच्याकडे इथे? मला एवढीच आत्तापर्यंत माहिती मिळालेली आहे की नेपाळला जाताना कुठल्या तरी एका नदीमध्ये ही बस जी आहे ती कोसळलेली आहे. पूर्ण माहिती आल्यानंतर मी आपल्याशी बोलू शकतो. नाही, त्याची कल्पना नाही मला. नाही. अरे, काठमांडूला जात होते एवढंच फक्त कळलेलं आहे. काठमांडूच्या रस्त्यावरती आता कुठली नदी कुठला नाला हे आत्ता मला परफेक्ट सांगणं योग्य नाही. नाही, त्याची कल्पना नाही. दादा, संजय राऊत तुमच्या मतदारसंघामध्ये होते, त्यांनी या ठिकाणी तुमच्यावर टीका केलेली आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलंय की अंमळनेरमध्ये 75 कोटी रुपये आले म्हणून हा आमदार फुटला असं म्हटलंय. संजय राऊत हा कसा तरी झालेला एक खासदार आहे. 75 कोटी काय 175 कोटी रुपये आले असते तरीसुद्धा अनिल भाईदास पाटील हा फुटणाऱ्यांमधला नाही आहे आणि विकणाऱ्यांमधला तर अजिबात नाही आहे. संजय राऊतांना ह्या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत त्यांच्या माध्यमातून त्यांनी एकदा तरी लोकांचं छदाम रुपयाचं तरी काम केलेलं आहे का असा त्यांना अनुभव जर का असेल, किंबहुना जाऊ द्या जळगाव जिल्ह्यात केलेलं आहे का, तेही जाऊ द्या महाराष्ट्रात कुठे केलेल्याचा त्यांना अनुभव आहे का, कुठल्या रोगावरती न चालणारं एक कॅरेक्टर म्हणजे संजय राऊत. याच्यावरती बोलणं माझ्या दृष्टिकोनातून व्यर्थ आहे. ते म्हटले की शरद पवारांनी या माणसाबद्दल सांगितलं आहे की आम्हाला विधानसभेत दिसणार नाही, एक भांगाचं रोपटं आपल्याला उपटून फेकायचं आहे निवडणुकीमध्ये. अंमळनेर ही पवित्र भूमी आहे, त्या तुळशीचं रोप हे केलं जातं. या अंमळनेरच्या पवित्र भूमीमध्ये पवित्र मतदार राहतात. कोण काय बकेल आणि त्याच्या आधारावरती कोण निवडणुका जिंकत नसतं आणि कोणी सांगितल्यानंतर पडतही नसतं. माझ्या तालुक्यातली माझ्या मतदारसंघातली जी काही देवदुर्लभ कार्यकर्ते असतील, देवदुर्लभ मतदार असतील, त्या सोन्यासारख्या मतदारांनी ठरवायचं असतं कोणाला निवडायचं आणि कोणाला पाडायचं. यांच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रामध्ये अनेक लोक सांगून थकले तरीसुद्धा पडलेले आहेत आणि यांच्या न सांगितल्यामुळे कोणी निवडलेलं नाही असंही कुठे काही झालेलं नाही. त्यामुळे कोण काय सांगतं त्याच्यापेक्षा कार्यकर्ता आणि त्या स्थानिक जनता ही ज्याच्यावर खुश असते तोच व्यक्ती निवडत असतो. जनतेला मी जर का प्रामाणिकपणे काम केलेलं आवडलं असेल तर नक्की माझाच विजय होईल. तो कोणीही काहीही सांगितलं तरी त्याला वायफाड चर्चा आहेत, एवढंच माझं मत आहे. दादा, सत्ताधारीने त्याच्या कारखान्यांना मदत केली म्हणून कोर्टाने चपराक लगावलेली आहे सरकारला. काय सत्ताधारीने त्यांचे जे कारखाने आहेत त्यांना मदत केली म्हणून कोर्टाने चपराक लगावलेली आहे. कारखान्याबरोबर शेतकरी जास्त महत्त्वाचा असो, तो सत्तेतला असो किंवा विरोधातला असो.
शेतकऱ्याचा ऊस जो असतो तो ऊस कारखान्यापर्यंत पोहोचला पाहिजे, शेतकऱ्याला तो न्याय मिळाला पाहिजे. म्हणून कारखान्यांना मदत जर का सरकारने केली असेल, मग तो कुठलाही असो, सत्ताधारी असो का विरोधक असो, त्याला ती मदत केली पाहिजे. आणि ती भूमिका प्रत्येक वेळी शासनाने ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्याच्या हितार्थ घेतलेली आत्तापर्यंतची भूमिका आहे. आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता पैसे जमा झालेत बऱ्याच महिलांच्या खात्यावर, मात्र याच्या संदर्भातली जी KYC केली जाते आहे, यासाठी महिलांना रात्रभर बँकांसमोर रांगा मुक्काम करावा लागतो आहे. आता इगतपुरीच्या गोटीमध्ये पण अशीच घटना घडली की रात्रभर महिला बँकेसमोर थांबून येतात. आणि कदाचित तुम्हाला नंदुरबारची घटना माहिती नसेल, पण मी नंदुरबारची सांगतो तुम्हाला. माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना आग्रह असणारे की विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता आपण घाबरून जायचं काही कुठलं कारण नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी आपल्याला शब्द दिलेला आहे, तुमचा मोठा भाऊ या नात्याने तुमच्या खात्यावरचे पैसे कोणी हिरावून घेणार नाही. सातत्याने विरोधकांकडून आरोप केला जातो की तुमच्या खात्यावरचे पैसे जाऊ शकतात. सुरुवातीला आरोप होता की तुमच्या खात्यात पैसे येणारच नाही. अशा प्रकारच्या वल्गनांना आपण बळी न पडता आपण थोडं संयमाने जर का राहिलो तर जी आत्ता नंदुरबारला घटना झाली, त्या नंदुरबारच्या घटनेमध्ये थोडीशी ढकलाढकली लोटालोटी झाली आणि त्याच्यामध्ये 1-2 महिलांना भुरळ आली. नंदुरबार जिल्ह्यातल्या दडगाव अक्राणी तालुक्यामधली ही घटना स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जी घटना घडली, तर त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की महिलांनी, भगिनींनी एक प्रामाणिकपणे आपण थोडंसं संयमाने राहिलं पाहिजे. कुठलाही प्रकारचा तुमच्यावर अन्याय होणार नाही, कुठलाही पैसा तुमचा हा डुबणार नाही किंवा तुमच्या खात्यावर आल्याशिवाय राहणार नाही. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील जे आहेत ते शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. जाऊ शकता? नाही, आता हर्षवर्धन पाटील साहेबांची बातमी आपण सांगतायत, पण मला नाही वाटत ते काही असा काही निर्णय घेतील. ते फार सिनियर नेते आहेत. त्यांनी लोकसभेला सुनेत्राताईंकरता अतिशय प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. त्यामुळे असला कुठल्या नेते इकडे तिकडे जातात ह्या माध्यमांमधनं येणाऱ्या बातम्यांपेक्षा त्यांच्या आत्तापर्यंत असलेल्या निष्ठेवरती आपण शिक्कामोर्तब करतात किंवा शंका घेतात, हे योग्य नाही. हर्षवर्धन पाटील साहेब असला कुठला निर्णय घेतील असं मला वाटत नाही. अजित पवार यांचा दौरा झाला, त्यानंतर सुप्रिया सुळेने दौरा केला, त्यानंतर आज संजय राऊतांचे देखील दौरे. एकीकडे बघायला गेलं आपले विरोधक हे सातत्यानं आता दौरे करायला लागलेले आणि आपल्या मतदारसंघात देखील जास्त. मुळात पायाखालची वाळू घसरल्यानंतर हे दौरे तुम्हाला प्रामुख्याने बघायला मिळालेले असतील. आत्ता अजितदादांनी जो लीड घेतला, महायुतीच्या प्रत्येक नेत्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दौरे करून महायुतीच्या बळकटीकरणाकरता किंवा समन्वयाच्या दृष्टिकोनातून किंवा महिला भगिनींना धीर देण्याच्या दृष्टिकोनातून जे जिल्ह्यामध्ये मेळावे घेतले जात आहेत, तोच सन्मान यात्रेच्या माध्यमातून अजितदादांनी उत्तर महाराष्ट्राचा, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा सुरू केलेला आहे. काही मुंबईच्या भागामध्येही ते जाऊन आलेले आहेत. हा दसका महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्याला घेतलेला दिसतोय. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. लोकसभेला आपल्याला अनपेक्षित असलेलं मिळालेलं यश हे त्यांना कुठेतरी आता जाताना कुठेतरी विधानसभेला त्या स्वरूपाचं यश मिळू शकत नाही. अशा प्रकारची त्यांची विचारधारा झाल्यामुळे आता हे उत्तर महाराष्ट्रातले प्रामुख्याने दौरे दिसत आहेत. महाविकास आघाडीचा उद्या देशव्यापी बंद आहे, राज्य पण बंद आहे, 100% यशस्वी होईल असं सांगितलं जातं. कशा काय महाविकास आघाडीचा बंद आहे उद्या बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर. नाही, बदलापूरची घटना ही अतिशय दुर्दैवी घटना. अशा नराधावांना तर जनतेने जी मागणी केली असेल, मी त्या विचाराचाच असल्यामुळे मी त्याच्यावरती जास्त अधिक भाष्य करणार नाही. परंतु शासनाने, मुख्यमंत्र्याने, राज्याच्या गृहमंत्र्यांनी योग्य दिशेने पावलं उचललेली आहेत. त्या नराधामाला अटक करून त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टाने त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा स्वरूपाची घोषणा केलेली आहे आणि त्या प्रकारचे कारवाईसुद्धा केलेली आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्यांकडनं चूक झाली असेल त्या पोलीस अधिकाऱ्यांनासुद्धा आज गृह विभागाच्या माध्यमातून त्यांच्यावरसुद्धा कारवाई झालेली आहे. राहिलेला उद्याचा बंदचा विषय, नक्की विरोधकांना त्याचा अधिकार आहे, त्यांनी मोर्चा काढावा किंवा त्यांनी सगळ्या गोष्टी कराव्या. बंद करायची असेल तर बंद करायलाही हाक द्यावी. पण शासनाने घेतलेले निर्णय हे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि योग्य ती कारवाई ही ज्याने गुन्हा केलेला आहे त्याला ते शासन सोडणार नाही आणि त्याच्या गुन्हेगारावरती कारवाईसुद्धा झालेली आहे. मला महाविकास आघाडीच्याच नेत्यांना जी वेस्ट बेंगॉलमध्ये घटना झाली त्यावेळेला मात्र तुमच्याकडनं एक
सूदभर सुद्धा कुठे प्रतिक्रिया आली नाही. आत्ता केवळ राजकारण न करता आपण ज्या मुलींवर अत्याचार झाला असेल त्यांच्या आईवडिलांना काय वाटेल आणि त्यांच्या आईवडिलांची जर का आपण परिवाराची जर का काळजी घेत असणार आणि समजा जर का खरोखर तुम्हाला अशा घटनांचं निंदनीय घटनांच्या बाबतीमध्ये खरोखर तुम्हाला कळवळा जर का असेल, राजकारण न करता त्यांना न्याय कसा मिळेल आणि ते सुरक्षित कसे राहतील याच्यावरती त्यांनी भर दिला पाहिजे. बीड, नगर, सोलापूरमध्ये दादा ते ड्रोनचे गिरट्या घालतायत. नेमके ते ड्रोन कोण उडवते याची माहिती कोणाकडेच नाही. वेगवेगळे संशय आणि तर्क व्यक्त केले जातात. नाही, मी सुद्धा या ड्रोनच्या बाबतीमध्ये केवळ फक्त माध्यमांमधूनच ऐकतोय, त्यामुळे याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही. याच्याविषयी मला माहिती पण नाही. शरद पवारांच्या सुरक्षितेमध्ये वाढ करण्यात आली आहे. निवडणुका असल्याने माझ्या दौऱ्यातून खात्रीला एक माहिती मिळू शकते म्हणून ही वाढ करण्यात आली असं शरद पवार म्हणतात. संशय नाही, आता मला जर का सुरक्षा नको असेल तर मी पत्र देऊन माझी सुरक्षा काढू शकतो. असा जर का संशय असेल तर सुरक्षा काढली तरीसुद्धा शासन गुन्हेगार, सुरक्षा दिली तरीसुद्धा अपप्रचार. करायचं तरी काय करायचं? आणि ज्याला सुरक्षा नसेल, वाटत मला सुरक्षा नको आहे, तर त्यांनी त्यांचं पत्र दिलं तर ती सुरक्षा काढता येऊ शकते. काँग्रेस व तसं उद्धव ठाकरे गट व त्यांच्याच राष्ट्रवादीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या रेसवरून जरासं चर्चेला उधाण आलेलं आहे. एकीकडे काँग्रेस देखील नाराज असल्याचं चर्चेला आहे. नाही, आता मुळामध्ये काही राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडनं सातत्याने मनामध्ये असलेली जी गोष्ट आहे ती सुप्रियाताई ह्या राज्याच्या मुख्यमंत्री करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांच्या मनामध्ये, त्याच्यानंतर काँग्रेसमधले 4 असे उमेदवार आहेत की त्या 4ही लोकांना असं वाटतं की मी राज्याचं नेतृत्व केलं पाहिजे, म्हणून त्यांनाही असं वाटतं की ते 4 कुणीतरी एक जण मुख्यमंत्री झालं पाहिजे. आणि सुप्त इच्छा शिवसेनेने जी आत्ता प्रकट केलेली आहे, राज्याचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे साहेबांनी, की त्यांनीसुद्धा त्यांची इच्छा कोणाचंही नाव न घेता इनटू ब्रॅकेट त्यांनी हेच त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की माझं नाव मुख्यमंत्रीपदाकरता घोषित करा तर आपण बैठकीला बसू, अशा स्वरूपाची भूमिका घेतलेली आहे. पण मला माहिती आहे, आत्तापर्यंतचा जो अनुभव आहे त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादीच्याच मनामध्ये त्यांच्या पक्षाच्या उमेदवारांना कोणाला तरी पुढे करण्यासाठी ते उद्धव ठाकरे साहेबांच्या ह्या सगळ्या दबावाला बळी पडणार नाही असं मला वाटतं. शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, माझा असा अंदाज आहे आणि लोकांमध्ये अशी चर्चा आहे की पवार साहेबांच्या मनामध्ये जे असतं ते ओठावर नसतं आणि ओठावर जे असतं ते पोटात नसतं. त्यामुळेच गोंधळ सुरू आहे का? त्याच्यामुळे कदाचित राहू शकतं. म्हणजे ऑलवेल नाही का? महाविकास आघाडीमध्ये अलबेल राहण्याचा प्रश्नच नाही. हा बॉम्ब ज्यावेळेला यांनी टाकला आणि प्रेशर टॅक्टिस शिवसेनेने जी केलेली आहे त्या प्रेशर टॅक्टिसनुसार मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचे सुद्धा 3-13 वाजल्याशिवाय राहणार नाही. महायुतीला यांचा कोणताच परिणाम नाही. ते सोबत राहिले तरीसुद्धा आमचं सरकार येणार आहे आणि ते नाही राहिले तरीसुद्धा आमचं सरकार 200 पार करणारच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.